तर ही गोष्ट तलोजामधली आहे. ती रात्र संभवीच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक रात्र होती. फिरता फिरता खेळता खेळता ती बरोबर त्याच वाड्याजवळ गेली. तिने बघितलं की त्यांच्या किचनच्या खिडकीमधून एक माणूस आहे जो तिच्याकडेच बघतोय. त्या लाकडांच्या फळ्यांच्या फटीतून तिला बघत होता. नक्की ही काय करते? आणि ज्यावेळी तिने डोळे उघडले, तो माणूस अगदी तिच्या जवळ उभा होता. सिंधुदुर्गमध्ये त्या गावात एका रिक्षा ड्रायव्हर सोबत ही रात्र त्याच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक रात्र आहे. रिक्षा चालवत होता आणि पुढे जाऊन त्याला एक बाई लिफ्ट मागते. तो लिफ्ट देतो आणि ती बाई त्याच्या रिक्षात चढते. 5-10 मिनिटांनी आहे ना त्याला एक समोर एक माणूस दिसतो. तो एक भूत होता. तेव्हा ती मागे बसलेली बाई बोलते, हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. माझं नाव रिकी आणि आज मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग हॉरर स्टोरीज घेऊन आलो आहे. ह्या गोष्टींना सुरुवात करण्याच्या आधी मंडळी प्लीज लाईक करा, हाईप करा, सबस्क्राईब करा, कारण हे सगळं करण्याच्या मागे खूप जास्त मेहनत लागते आणि ते सबस्क्राईबचं बटन तुमच्यासाठी एकदम फ्री आहे, पण आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं, मला, माझ्या टीमला. तर जराही वेळ न घालवता आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. पहिली जी घटना आहे ती तलोजा भागातली आहे. तलोजा जो परिसर आहे मुंबईत, तिकडची ही हॉरर स्टोरी आहे आणि ही घडली. हां, आमचा दरवाजा खूप वेगळ्या ओ भाई साहब, कदाचित तुम्हाला आवाज आला नसेल किंवा आलाही असेल ह्याच्यात, की आम्ही एपिसोड करताना दरवाजा असं उघडतोय, पण वारा आहे, पाऊस जास्त आहे. सुरुवात करूया. तर ही गोष्ट तलोजामधली आहे. संभवी नावाच्या मुलीसोबत हे पूर्ण हा जो प्रकरण आहे हे घडलं होतं. तर झालं कसं होतं ना, ही 2000 मला वाटतं 15-16ची ही गोष्ट असेल आणि त्यावेळी कसं झालं होतं, की जी संभवी आहे ना, ही 4थी-5वीला असेल. अत्यंत म्हणजे मस्तीखोर मुलगी आपण म्हणू शकतो, की तिला खेळायला आवडायचं. म्हणजे सगळ्या करिक्युलर्समध्ये ती एकदम पुढे असायची. डान्स म्हणू नका, स्पोर्ट्स म्हणू नका, सगळ्या गोष्टीत ती एकदम पहिला नंबर यायचं तिचं. आणि अभ्यासात ही थोडीफार हुशार होती, ॲव्हरेज स्टुडंट होती ती. जशा सुट्ट्या पडल्या की ती गावी जायची आणि गावी तिची एकटी आजी राहायची त्यांच्या घरी आणि तिच्याबरोबर तिला फार आवडायचं. म्हणजे आजीवर संभवीचं खूप जास्त प्रेम होतं. सुट्टी पडली नाही की पहिला गावी आजी, 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 दिवसभर आजी करायची. आजी तिची खूप काळजी घ्यायची. तर झालं कसं होतं की तिच्या 5वीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि तिला सुट्ट्या पडल्या होत्या. तर पहिल्या दिवशीपासूनच तिने रट लावून ठेवली होती की मला गावी जायचं आहे, मला गावी जायचं आहे, मला गावी जायचं आहे. तिच्या वडिलांनी बोललं की थांब जरा, मी पुढच्या आठवड्यात वगैरे सोडतो. ऐकायलाच तयार नाही, मला गावी जायचं आहे. तर ते दिवसभर तिचं चालू होतं. आईच्या मागे, बाबांच्या मागे, गावी जायचं आहे, गावी जायचं आहे, गावी जायचं आहे. तर आई बोलली की एक काम करा, हिला तुम्ही सोडून या, ॲटलीस्ट शांत राहील, नाहीतर ही काय कोणाला ऐकणार नाही. तिचं गाव मला वाटतं सातारा त्या बाजूला असतं. तर जातात तिला, सोडतात आणि रात्रीच्याच गाडीने ते परत रिटर्न मुंबईत येतात. आता संभवी असते ना, गावी गेल्या-गेल्या एकदम खुश होऊन जाते. जाते आणि आजीला एकदम घट्ट मिठी मारते. आजीला बोलते, की "मी किती आठवण काढली." अशा-तशा गोष्टी त्यांच्या सुरू होतात. बाबाही तिला सोडतात, परत येतात आणि दुसऱ्या दिवशीपासून तिच्या उनाडक्या सुरू होतात. दिवसभर ती खेळत असते. इथे जा, तिथे जा. मग चालूच असतं तिचं. सकाळी घरी बाहेर पडली, की संध्याकाळी ही परत येणार. तेही आजीला शोधायला जायला लागायचं, ही मुलगी गेली कुठे? तर झालं कसं होतं ना, की तुम्हाला माहिती आहे, की आपल्या सगळ्यांच्या गावात आहे ना, एक असे ठिकाण असतात जिथे कोणी जायला सांगत नाही. तर त्यांच्या गावी एक असं ठिकाण होतं जिथे खूप लोकं बोलायचे की तिथे दुपारचं किंवा रात्रीचं जायचं नाही आणि गावातले बरेच लोकं तिथे जाणं अव्हॉइड करायचे. आणि हीच गोष्ट आजीने संभवीला पण सांगितली होती की त्या बाजूला जाऊ नको. पण संभवीने काही ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी ती दुपारी बाहेर पडली, मैत्रिणींच्या वगैरे घरी गेली. त्या काय आल्या नाही, तर ही एकटंच पूर्ण गाव फिरत होती आणि फिरता-फिरता, खेळता-खेळता ती बरोबर त्याच वाड्याजवळ गेली, जिथे तिला तिच्या आजीने नाही जायला सांगितलं होतं. तिथे गेली, तिथेही त्या अवतीभोवती फिरली आणि परत घरी आली. घरी आली, सगळं काही नॉर्मल वाटत होतं, पण त्या दिवशी आहे ना, संभवीचं डोकं जरा जड झालं. असं होतं ना, की डोकं दुखतंय असं वाटायला लागलं. आजीला तिने सांगितलं, की "आजी मला बरं नाही वाटत आहे, म्हणजे डोकं दुखतंय, थकवा वाटतोय." आजीने विचारलं, "तू काय खाल्लं होतं का बाहेर?" ती बोलली, "नाही, मी नाही खाल्लं." तर बोलली, "कुठे गेली होतीस? काय गेली होतीस?" तर तिने सांगितलं, की "मी त्या वाड्याजवळ गेली होती." हे ऐकता क्षणी आजी तिच्यावर खूप चिडली. तेव्हा आजी तिला ओरडायला लागली, तिचा राग करायला लागली, की "तुला काय गरज होती तिथे जायची? नाही बोलली होती ना मी, का गेलीस तिथे?"
म्हणूनच तो डोकं जडबीड आहे. आता झोप, शांतपैकी झोप, काय नाही झाले. तिला जेवायला वगैरे देते आणि मग झोपवते. त्या दिवशी पूर्ण रात्रभराचं डोकं असं दुखतच असतं. मध्येच 2:30-3 वाजता संभवीला जाग येते आणि ती पाणी पिण्यासाठी आहे ना त्यांच्या किचनमध्ये जाते. तर त्यांचं जे घर होतं ना, ते एकदम जुन्या काळात विटाचं घर होतं आणि प्लास्टर वगैरे काय केलं नव्हतं त्यांनी. कौलारू घर होतं. तर जेव्हा पाऊस वगैरे यायचा, तर पाणी वगैरे खाली पडायचं वगैरे, तर तसं एकदम जुनं घर होतं. त्यांच्या घरी आहे ना, असे काही लाईट वगैरे नव्हते. आपले जे LED लाईट्स असतात ना, तो बल्ब असतो ना, बल्ब पिवळा, तर तो असायचा त्यांच्या घरी. तर त्याच्यामुळे एकदम जास्त उजेड असायचं. तर रात्रीच्या वेळी ते लोक काय करायचे, की तो बल्ब बंद करायचे आणि जो त्यांचा माळ्यावरती जो माळा असतो ना, गावी माहिती असेल माळा असतो, त्याच्यात ते लाकडाचे फळ्या वगैरे टाकतात. तिकडचा ते लोकं बल्ब लावायचे. तर ज्या फळ्यांमधून जी अशी फट असते, त्यातून उजेड यायचं म्हणजे असं, तर एकदम डिम लाईटसारखं व्हायचं. तर झोपतेवेळी ते लोकं ते लाईट लावून झोपायचे. तर संभवीला जाग आली, तहान लागली होती. पाणी पिण्यासाठी ती किचनमध्ये गेली. 2:30-3ची वेळ असेल आणि पाणी पिता-पिता आहे ना, तिने समोर बघितलं. तिचं डोकं ऑलरेडी जड होतं. तिने समोर बघितलं आणि तिच्या अंगावर काटा आला. तिने बघितलं की त्यांच्या किचनच्या खिडकीमधून समोरचे अंगणात एक माणूस आहे जो तिच्याकडेच बघतोय. त्याने फक्त अशी लंगोट घालून ठेवलेली, म्हातारा माणूस असेल 90चा वगैरे, असे चामडी लटकलेली, तो तो एकदम समोर उभा होता. जेव्हा तिने नीट बघितलं ना, तो माणूस तिच्याकडेच बघत होता. ती आली आणि आजीच्या बाजूला झोपून गेली. सकाळी उठली. तिला वाटलं की जाऊ दे, म्हणजे ते ते तिला असेल कोणतरी, म्हणजे गावातलं कोण व्यक्ती असेल, काय असेल, तर तिने इग्नोर केलं. ती ती स्वतःच विसरून गेली. आणि परत दिवसभर तिचं खेळणं वगैरे असं तसं. पण तिची जी डोकेदुखी होती ना, ती होतीच. म्हणजे डोकं तिचं अधूनमधून दुखत होतं. परत दुसऱ्या दिवशी ती खेळायला वगैरे गेली, पण तिचं मन काही लागत नव्हतं कोणत्या गोष्टीत. झाला, दिवस संपला, रात्र झाली, परत झोपली ती. बरोबर 2:30-3च्या दरम्यान तिला परत जाग आली आणि ती घाबरल्यासारखं वाटत होतं तिला. ती सगळ्या गोष्टी अशी विचार करत होती, की आजीने का तिथे मला नाही जायला सांगितलं? तिथे नक्की काय होतं? आणि जो तो असा अंधार होता ना, खोलीचा अंधार, तिथे बघत होती ती. आणि बघता ना तिची नजर त्यांची जी हॉलमध्ये खिडकी होती ना, जुनी खिडकी बघा असतात एकदम अशा छोट्याशा सिमेंटच्या बनवलेल्या, त्या खिडकीकडे गेली आणि तिथे परत तिला त्या खिडकीकडे गेली आणि तिथे परत तिला तोच माणूस दिसला. पण ह्यावेळी तो खिडकीतून असं आत बघत होता. म्हणजे तो शोधतो ना कोणीतरी, ते तसं तो तिला शोधत होता. ती घाबरली आणि तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते, की नक्की काय झालंय, म्हणजे हे नक्की काय होतंय? तिला काहीच समजलं नाही. तिने परत तीच चादर अंगावर घेतली आणि झोपण्याचं नाटक केलं. त्या रात्री मात्र तिला काही झोप येत नव्हती. जवळपास 10-15 मिनिटानंतर तिने परत तिथेच बघायला असते ना आपल्यात, की एक खाज असते, की बघूया नक्की काय आहे, की तो गेला की नाही. तर थोड्या वेळाने परत ती चादर तिने खाली केली. पण ह्यावेळी माणूस बरोबर त्यांच्या त्या माळ्यावर होता आणि माळ्याच्या त्या फटीतून, त्या लाकडांच्या फळ्यांच्या फटीतून तिला बघत होता. नक्की ही काय करते? त्यावेळी तिचं रक्त घोटलं. तिची पूर्ण बॉडी फ्रीज झाली. तिचे शब्द फुटत नव्हते. ती आजीला उठवण्याचा प्रयत्न करते, धक्का देते, पण आजी उठत नाहीये. कारण ही हलू शकत नाही. प्रयत्न फुल ऑन करते. आतून ही किंचाळते. पण एक शब्द फुटत नव्हतं बाहेर. तिला कायच समजलं नाही. तिने कसंबसं ती रात्र म्हणजे डोळे बंद करून फक्त ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. दुसरा दिवस उजाडला. उठून ती रडत-रडत आजीला तिने सगळं सांगितलं, की "आजी असं आहे, तसं आहे, हे ते." आजी बोलली, की "म्हणून मी तुला सांगते, की इथे-तिथे जात नको जाऊ. म्हणजे जिथे नाही बोलले जायला तिथे नको जाऊ. तुला खेळायचं आहे ना, खेळ ना आपल्या अंगणात खेळ. बाजूवाल्यांकडे वगैरे जा. पण जास्त इथे-तिथे नको जाऊ गावी जिथे नाही बोललोय." आजीनेही तिला शांत केलं. तिला खाऊ वगैरे दिलं, औषधं वगैरे दिली आणि थोडी शांतही झाली ती. शांत झाली. तिला बोलली, "आज कुठेच जाऊ नको, घरीच बस आणि ती घरीच बसली होती. त्या आजीबरोबर खेळत वगैरे. झालं आजीबरोबर खेळत वगैरे तोही दिवस गेला आणि ती रात्र ती रात्र संभवीच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक रात्र होती. तिला त्या रात्री झोपच लागत नव्हती. काही केल्या झोप, कारण ती दिवसभर घरी होती, खेळली नव्हती, दमली नव्हती आणि ते जे तिने बघितलं होतं ना,
की तो माळ्यावरून तो माणूस बघतोय, ते पूर्ण तिच्या डोक्यात फिरत होतं. ती फक्त चादर ओढून पडली होती. झोपच येत नव्हती तिला आणि घाबरली होती. ती प्रचंड घाबरली होती त्या रात्री. तिला झोपच लागत नव्हती. कशीबशी मला वाटतं 2:30-3च्या आसपास तिला झोप लागली असेल आणि जशीच ती झोपली ना, तिला एक एक टच फील झाला. कोणतरी तिला स्पर्श करतोय आणि ज्यावेळी तिने डोळे उघडले, तो माणूस अगदी तिच्या जवळ उभा होता. त्याचे लाल भडक डोळे, लटकलेली चामडी आणि म्हणजे बोलतात ना, अशी एकदम विचित्रच माणूस होता. एकदम आपण बोलू शकतो ना, एखादा माणूस जेव्हा 100ही उलटून जातो किंवा 90च्या आसपास त्याचं वय होतं, त्याला बघताच ती जोरात किंचाळली. आजीला वगैरे धक्का द्यायला लागली, उठायला लागली, म्हणजे ती रडायला लागली जोरजोरात. आणि आजी जशीच उठली ना, समोर कोणच नव्हतं. गायब. स्वतः शॉक झाली, की आताच तर मी त्या माणसाला इथं बघितलं होतं, गेली कुठे? ते आजीला फक्त एकच बोलत होती, "मला इथे नाही राहायचंय. मला इथे राहायचंच नाही. मला माझ्या आई-बाबांजवळ सोडा. माझ्या आई-बाबांना बोलवा. मला माझ्या मम्मीकडे जायचं आहे, मम्मीकडे जायचं आहे." तिने हेच रट लावून ठेवली, की मला मम्मीकडे जायचं आहे. मला नाही राहायचं आहे इथे. तर झालं कसं होतं ना, की ती जी आत्मा होती किंवा तो जो माणूस होता, काय होतं माहिती नाही. तो प्रत्येक दिवस आहे ना, संभवीच्या थोडा जवळ येत होता. म्हणजे पहिल्या दिवशी तिला तो तिच्या घरासमोर दिसला. दुसऱ्या दिवशी तो तिच्या माळ्यावर दिसला आणि तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष समोर. आणि असं वाटत होतं, की त्याला तिचं काहीतरी वाईट करायचं आहे, असं त्याला वाटत होतं. आणि त्या गोष्टीचं संभवीने एवढं मनावर घेतलं, एवढं मनावर घेतलं, की ती शांत झाली एकदम. जी हसणारी, खेळणारी, मस्ती करणारी आणि बोलतात ना, प्रत्येक खेळ खेळणारी मुलगी आता शांत झाली. ती कोणाची बोलायचीच नाही. आई-बाबा आले. आई-बाबा परत तिला मुंबईला घेऊन गेले आणि मग तिला विचारलं, की नक्की काय झालं असं-तसं. त्या गोष्टी तिने आई-बाबांना पण सांगितलं, की असं झालं, तसं झालं आणि बोलले, "काही नसतं, काही नसतं. तू शांत हो. भास असेल, होतं." आणि त्यावेळी तिच्या आईने एक डिसिजन घेतलं, की यापुढे कधी हिला एकटं गावी नाही पाठवायचं. कारण ते इम्पॅक्ट पण खूप जास्त त्याच्यावर पडलेला. काही केल्यापासून आहे ना, ती अंधाराला घाबरायला लागली होती. अंधाराची भीती वाटायची, एकटं राहायला भीती वाटायची. शाळेत वगैरे जायला खूप म्हणजे नाही किंवा खूप रडायची. तर तिला त्या सगळ्या गोष्टी खूप जास्त फोबिया बोलू शकतो, ते झालेलं तिच्याबरोबर. आणि ती नेहमी शांत असायची. म्हणजे कोणाशी काहीच बोलायची नाही. म्हणजे तासोनतास गप्प बसायची. ह्या गोष्टी त्याच्या आईला खूप वाईट वाटलेलं तसं. तर शाळा वगैरे परत तिची चालू झाली. ती शाळेत वगैरे जायला लागली आणि थोडीफार नॉर्मल होऊ लागली होती ती. पण तिच्यात एक बदलाव हा आला होता, की ती आता कोणत्याच करिक्युलर्समध्ये पार्ट नाही घ्यायची. इव्हन तिला फिरण्याची खूप जास्त आवड होती. पण ती कुठे फिरायला न जाणं किंवा एक तर गोष्ट ही होती, की ती देवापासून लांब झाली होती. म्हणजे कुठे मंदिरात जाते, तर मंदिरात अजिबात जायला मागायची नाही ती. म्हणजे विचार करा, ती 6वी-7वीतली मुलगी असेल, मंदिरात जाते, मंदिरात जायलाच मागायची नाही ती. इव्हन देवाची पूजा वगैरे करणं किंवा देवाला दिवाबत्ती करते वेळी शुभम करोती वगैरे म्हणणं, ती अजिबात म्हणजे जायचीच नाही तिथे. देवापासून लांब झाली होती, शांत झाली होती आणि अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे अंघोळ न करणं, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी, की प्रत्येक गोष्टीला फक्त टाळणं. तर मला वाटतं त्या इन्सिडेंटला 7-8 महिने झाले असतील. नॉर्मल तिची शाळा वगैरे सुरू असते आणि जसंच की कोणत्याच गोष्टीला तिचं काहीच एक्साइटमेंट उरलेलं नसतं. दिवशी आई तिच्यावर खूप जास्त रागवते कारण ही अंघोळच करायला मागत नाही. कारण ही अंघोळ करायला मागत नाही. आई बोलते की "जा अंघोळ कर, अंघोळ कर." ही ऐकतच नाही. आईला राग येतो शेवटी आणि आई स्वतःच तिला अंघोळ घालायला जाते. तेव्हा ती बघते की तिच्या बॉडीवर आहेत ना, बॉडीवर काही मार्क्स आहेत, की म्हणजे असे रक्ताचे निशाण असतात ना, मार्क्स की तिने ती ती असं तिला काहीतरी लागलं होतं तिथे आणि असे बॉडीवर बरेच मार्क्स आहेत. पाठीवर झालं किंवा मांड्यांच्या इथे झालं, असे बरेच मार्क्स आईने तिथे पकडले. आणि हे सगळं बघून आई पण खूप जास्त घाबरली. तिने बाबांना वगैरे कॉल केलं, बाबांना सांगितलं आणि त्यांना असं वाटलं की कदाचित स्कूलमध्ये हिच्याबरोबर काहीतरी होतंय. म्हणजे कदाचित कोणतरी हिला मारतोय, त्रास देतोय किंवा काहीतरी चुकीचं करतोय, ज्यामुळे आमची मुलगी कदाचित शांत झाली आहे. दुसऱ्या दिवशी शाळेत जातात आणि भांडायला लागतात, की "काय करताय तुम्ही आमच्या मुलीसोबत? कोण करतंय असं-तसं?" तर टीचरही शॉक होतात, की हे असं कोण करेल? तेव्हा त्यानंतर ते लोकं तिच्या जे बेंचवर वगैरे बसतात, तिच्या ज्या मैत्रिणी असतात ना, त्यांना विचारतात, तर त्याही काहीच सांगायला तयार नाही. त्यांना शेवटी टीचर जेव्हा विचारतात, प्रेमाने विचारतात, तेव्हा त्याच्यातली एक मुलगी असते, ती रडत-रडत सांगते, की "आम्ही कोणच तिच्याशी बोलत नाही. आम्ही सगळे लांब बसतो तुझ्यापासून." कारण ही आहे ना, जेव्हा जेव्हा लेक्चर्स वगैरे चालू असतात ना, तेव्हा ही
पेन्सिल शार्प करते आणि ही स्वतःलाच ती पेन्सिलनी मारत असते आणि रक्त काढत असते स्वतःच्या अंगाचं. आणि इव्हन जेव्हा आम्ही हिला सांगितलं, की नको करू, काय करते किंवा आम्ही बाईंना सांगू, तेव्हा हिने आम्हाला पण धमकी दिली होती, घाबरवलं होतं. तर त्यामुळे कोणच तिच्या बाजूला बसत नाही. एकटी शेवटच्या बाकावर बसलेली असते. आणि हे सगळं ऐकून तिचे आई-वडील दोन्ही शॉक होते, की नक्की झालंय काय? हे सगळं ऐकून त्या लोकांनी आजीला वगैरे बोलावून घेतलं आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आजीही आली. आजीने तिला एका मैत्रिणीसारखं विचारलं, की "का केलंस असं?" तेव्हा ती बोलली, की "मला त्याने सांगितलं." त्याने सांगितलं, ती बोलते, "हां, तोच. तो जो मला गावी दिसलेला ना, तो माझ्याबरोबरच असतो आता. हे सगळं मला तो करायला लावतो." त्यानंतर तिच्या घरातल्यांना एक गोष्ट समजली, की हे नॉर्मल नाही आहे. हे कदाचित काहीतरी आहे जे हिच्या मागे राहिलंय. तर त्या लोकांनी वेगवेगळ्या तिच्या आजीनी वेगवेगळ्या म्हणजे बाबांकडे गेली. तिचं म्हणजे वेगवेगळे उपचार चालू केले. ती नेहमी तिला काही ना काहीतरी अंगारा झाला किंवा काही क्रिया झाल्या. ती नेहमी तिला अंगारा लावणं झालं, काही ताबीज वगैरे देणं झालं. ह्या सगळ्या गोष्टी तिची आजी करायची अधूनमधून. कारण तिला खूप जास्त वाईट वाटलं, की एवढी लहान मुलीला बरोबर अशा सगळ्या गोष्टी होतायत. तिला असं कोणीतरी दिसतंय ते आणि हा पूर्ण टाईम जो होता ना, हा त्यांच्या पूर्ण परिवारासाठी खूप जास्त डिप्रेसिंग टाईम होता. कारण ही एक 7वीतली मुलगी असं काही करते आहे. त्यानंतर इव्हन त्यांनी बऱ्याच अशा सायकियाट्रिस्टकडे वगैरे तिला दाखवलं. तिकडे तिची ट्रीटमेंट वगैरे सुरू झाली आणि मग थोडी स्टेबल झाली ती. थोडी स्टेबल झाली, परत नॉर्मल झाली. पण कुठे ना कुठे ना ती एक चान्स शोधायची. म्हणजे एक असा चान्स जिथे ती स्वतःला संपवून टाकेल. असा एक चान्स ती शोधत असायची अधूनमधून. एपिसोड्स तिला अधूनमधून यायचे म्हणजे प्रत्येक 6 महिन्यातून, 1 वर्षातून असं काही ना काही ती करायची. जेणेकरून तिला खूप जास्त त्रास व्हायचा. आणि त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी ना तिच्या घरातून सगळे असे जे शार्प ऑब्जेक्ट असतात ते काढले होते. सुऱ्या, ब्लेड वगैरे ते सगळं खूप लपवून ठेवलेलं तिच्यापासून. तर एक दिवशी तर तिने काय केलं, की ती बाथरूममध्ये गेली आणि तिथे तिने बघितलं, तिच्या वडिलांचा एक ट्रिमर होता. तिने ते ट्रिमर घेतलं आणि स्वतःचे पूर्ण केस काढून टाकले. हे आयब्रोज म्हणजे सगळं काढून टाकलं तिने आणि अशा एकदम विचित्र पद्धतीने ती बाहेर आली. जेव्हा आली तिची मम्मी जोरजोरात रडायला लागली. तिला काहीच समजत नव्हतं, की हे नक्की काय करते आमची मुलगी? काय अवतार घेऊन आहे? तिची शाळा सुटली. 6 महिने ती घरी होती. त्यानंतर त्या लोकांनी अजून तिचे उपचार वगैरे चालू केले. अजून वेगवेगळ्या बाबांकडे वगैरे घेऊन जाणं चालू केलं. ती तास-तासभर संभवी फक्त खाली बसलेली असायची. खाली बसलेली, काहीच नाही. एकांतात बसलेली. ना टीव्ही बघते, ना काय करते, फक्त बसली आहे. आणि ह्या सगळ्यामुळे आहे ना, तिच्या सगळ्या मैत्रिणींनी, शेजारच्या-पाजारच्या लोकांनी सगळ्यांनी तिच्यावर बोलणं बंद केलं होतं. कोणी त्यांच्यावर बोलायचंच नाही. आणि ते लोकं असं म्हणायचं, की हिला कोणीतरी झपाटलंय. अशा सगळ्या गोष्टी सुरू असायच्या. त्यानंतर ती परत नॉर्मल झाली. 1-1.5 वर्ष परत गेलं. सगळं काही नॉर्मल. त्याच्यामध्ये छोटं-छोटं व्हायचं, की ती घरच्यांवर खूप जास्त चिडायची किंवा कधी तिला खूप राग आला तर इव्हन तिने एकदा तिच्या बाबांना पण मारलं होतं. तर अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या त्यांच्या घरी. त्यामुळे तिला एका रूममध्ये ते लोकं ठेवायचे जेव्हा ती ॲग्रेसिव्ह व्हायची किंवा खूप व्हायलंट व्हायची त्यावेळी. तर असं व्हायचं. पण 1-1.5 वर्षानंतर परत काय झालं ना, की ती थोडं नॉर्मल झाली होती आणि तिने नख कटर घेतला होता. नेल कटर असतो ना, तो घेतला होता आणि नख कापत होती. तिची आजी होती घरी. आई-बाबा दोघेही जॉबला जायचे. कारण ह्या सगळ्या ट्रीटमेंटला पैसा पण पाहिजे. त्यामुळे दोघेही नोकरीला जायचे. तर आजीही थोडं बाहेर गेली असेल कशाला, तरी नेल कटर घेतला, नखं वगैरे कापली आणि नखं कापता-कापता आहे ना, तिने तो नेल कटरनी आहे ना आपलं हे साईडचं असतं ना इथून म्हणजे ह्या लिप्सच्या मध्येची हे असतं ना गालाच्या इथे, तिने ते कापायला लागली त्या नखकटरने आणि तिने ह्या बाजूचं कापलं, त्या बाजूचं कापलं आणि पूर्ण रक्तबंबाळ झाली होती ती. जेव्हा तिची आजी परत आली, तिने बघितलं की हिचं पूर्ण अंग रक्ताने माखलंय आणि एक खूप क्रीपी पद्धतीने त्यांच्याकडे स्माईल करते ही. हे सगळं बघताच तिच्या हातातलं जेवढं सामान होतं ते खाली पडलं. ती तिथेच अशी बेशुद्ध वगैरे पडली आणि तिने परत तिला अंगारा वगैरे लावायची सुरुवात केली. त्यानंतर जे बाबा वगैरे आले, हॉस्पिटलला नेलं. पूर्ण हे टाके वगैरे मारले तिच्या इथे आणि मग त्यावेळी परत त्या लोकांनी म्हणजे परत एका दर्गामध्ये वगैरे तिला नेलं. तिथे उपचार चालू होता. आजीनी परत अंगारे वगैरे लावले, वेगवेगळे औषधं तिला दिले.
त्या औषधं खाऊन ज्याने ती शांत होईल, तिला झोपेच्या गोळ्या वगैरे द्यायला लागले आणि त्यांचं असं होतं की तुम्ही तिला पाठवा इथून, इथे नका ठेवू तिला, म्हणजे कदाचित ती दुसऱ्या लोकांनाही त्रास देईल. पण तिने कधीच दुसऱ्या लोकांना त्रास दिला नव्हता. ती म्हणजे तिच्या वडिलांवर एकदा तिने हात उचलला होता, पण असं काही फिजिकली ती कोणाला मारला किंवा अशी जखम वगैरे नाही पोहोचवली होती कोणी. तर ती स्वतःलाच त्रास द्यायची आणि तिचं म्हणणं असं होतं ना, की जो एंटिटी तिला दिसतो, तो तिला प्रेरित करतो स्वतःला मारण्यासाठी. आता इव्हन त्याच्या आईने जॉब वगैरे सोडला होता. तिला बांधून वगैरे ते लोकं कधी-कधी ठेवायचे, ज्यावेळेला ती अग्रेसिव्ह व्हायची. आजीची तब्येत खूप जास्त बिघडत आली होती. वय झालं होतं, आजारपण होतं. तर आजीचं पण म्हणजे असं नॅचरली ती पण तिची डेथ होते आणि ती मग निघून जाते, त्यांना सोडून जाते. आणि आजी गेल्यानंतर संभवीच्या ह्या गोष्टी अजून वाढतात. कारण त्या लोकांनी सगळे मार्ग वापरून बघितले होते, पण कशात काहीच फरक नव्हता पडत. त्यावेळी त्यांनी एक ट्राय केलं, की त्यांच्या एका मित्राने सांगितलं वडिलांना, की उज्जैनला एक बाबा आहेत. एक अघोरी बाबा आहेत. त्यांच्याकडे जा. ते भरपूर त्यांना असे सिद्धी वगैरे प्राप्त आहे. तर एकदा त्यांना हिला तिथे घेऊन जा. ह्या लोकांनी कशीबशी तिला गाडीमध्ये टाकली. तिला औषध वगैरे पाजून तिला झोपवलं आणि गाडीमधून तिला उज्जैनला घेऊन गेले. आता जे उज्जैनला घेऊन गेले त्या बाबांची त्या लोकांना अपॉइंटमेंट वगैरे मिळाली. बाबांनी बघताच क्षणी हिला सांगितलं, की हिच्याबरोबर खूप काही वाईट घडलंय आणि तुम्ही हिला बरोबर एक राईट टाईमला घेऊन आलात. कारण जर 2ही दिवस उशीर झाला असता ना, तर कदाचित ही वाचू शकली नसती. तर ते रडत-रडत तिच्या आईने विचारलं, की "हे आमच्याबरोबरच का होतंय? आम्ही काय कोणाचं वाईट केलं? हिने काय कोणाचं वाईट केलंय? हिच्याबरोबर गेल्या 5-6 वर्ष होतंय. आमची मुलगी आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे? नक्की काय आलंय? आम्हाला यातून बाहेर काढा." तेव्हा ते बाबा बोलतात, की "तुमच्या मुलीवर कोणीतरी ब्लॅक मॅजिक केलंय. करणी गेली आहे आणि त्याच्यामुळेच असं सगळं होतं." तेव्हा ते बाबा बोलतात, की आणि हे एवढ्या जवळचं व्यक्ती होतं, की ती व्यक्ती हिच्याही खूप जवळची होती. हे करणारं दुसरं कोणी नव्हतं, तर हे हिच्या आजीने केलं होतं. हे ऐकता बाबा पण शॉक होतात, की आजी का करेल? तेव्हा ते बाबा सांगतात, की आजीला हिच्याशी काहीतरी दुश्मनी होती. तिने हे सगळं लहानपणापासून करत होती. म्हणजे तिच्या आजीचं झालं कसं होतं ना, की जेव्हा संभवी झाली ना, तेव्हा आजी खूप जास्त नाखुश होती. कारण तिला एक नातू पाहिजे होता, एक मुलगा पाहिजे होता आणि मुलगी झाली होती. त्यामुळे तिला काहीही करून हिला रस्त्यातून हटवायचं होतं, कारण तिला एक नातू हवा होता. आणि त्यासाठीच ती लहानपणापासून तिच्यावर ही ब्लॅक मॅजिक करायची. जेव्हा ती आजीकडे राहायला जायची, तिचे काही ना काहीतरी असायचे. इव्हन तो जो एंटिटी तिला दिसायचा ना, हे पण तिच्या आजीनीच पाठवलेलं होतं. आणि जेव्हा ती आजारी पडली, आजी इथे आली, तर ते अंगारा वगैरे जे लावायची ना, तर ते अजून काय नसायचं, तर ते तिला अजून आजारी पाडण्यासाठी असायचं. त्याने तिची तब्येत कधी बरी झाली नाही, पण ते वाढत गेलं. इव्हन जेव्हा ती खूप जास्त आजारी पडली, तिच्या आजीचं कंटिन्यूअस ती अंगारा, ताबीज वगैरे लावण्याचं असायचं ना, तर ते ते बरं करण्यासाठी नाही, तर तिला अजून आजारी पाडण्यासाठी असायचं. तिचं ब्लॅक मॅजिक हे कंटिन्यूअस होतं. तिने काहीतरी तांत्रिक विद्या वगैरे काहीतरी करायची आणि ज्यावेळी ती बाबांकडे वगैरे न्यायची, त्या तांत्रिकांकडे हिला न्यायची ना, तशाचकडे न्यायची जे जे अजून हे मल्टिप्लाय करायचे तिच्या आयुष्यात आणि त्यामुळेच संभवीला खूप त्रास झाला. आणि तिचं असं पण होतं, की ती कोणालाच दुसऱ्या ह्याला हे नाही करून द्यायची, म्हणजे दाखवून नाही द्यायची आणि जेव्हा आजी गेली, त्या लोकांनी फायनली ह्या अघोरी बाबांना दाखवलं आणि मग संभवी शांत झाली. म्हणजे त्यानंतर संभवीला ती जी एंटिटी होती ना, ती कधीच नाही दिसली. त्यानंतर बऱ्यापैकी तिने स्वतःला त्रास देणं बंद केलं. कारण तो नेहमी तिला उचवायचा. तिने स्वतःचं कधीच तिने परत तसं काही केलं नाही. पण त्या इन्सिडेंट नंतर आहे ना, ॲक्चुअली त्याच चित्र पहिल्यांदा दिसलं ना, त्या इन्सिडेंट नंतर तिने कधीच जास्त ती नॉर्मल होऊ शकली नाही परत. आता संभवी ठीक आहे, कॉलेजला आहे आता ती आणि तिचं शिक्षण वगैरे करते, पण खूप शांत असते, कोणाशी बोलत नाही आणि ते मार्क्स अजूनही तिच्या तोंडावर दिसतात. ती अजूनही तिच्या आई-वडिलांना तिला ते दिवस आठवून देतात. मित्रांनो, जी घटना आहे ना माझ्याकडे, ती मुंबईमधल्या हॉस्पिटलमधली आहे आणि ही आपल्याला वैष्णवीने पाठवली आहे. वैष्णवी एक आपली फॉलोवर आहे आणि ही गोष्ट 2002 मधली आहे, जेव्हा तिचा जन्म झाला होता. तर झालं कसं होतं ना, की डिलिव्हरीच्या टाईमाला वैष्णवीची जी आई आहे, तिला हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं. तर वैष्णवीला ही गोष्ट तिच्या आईनी सांगितली आहे. तर काकींनी असं सांगितलं, की जेव्हा त्या ॲडमिट होत्या ना, त्यावेळी त्यांच्याबरोबर एक खूप भयानक आणि एक खतरनाक एक इन्सिडेंट घडला होता.
तर झालं कसं होतं, की जो तो त्यांचा वॉर्ड होता, मॅटर्निटीचा पूर्ण जो वॉर्ड होता, तिथे बऱ्याच अशा बायका ॲडमिटेड होत्या. काहींची डिलिव्हरी झाली होती, काहींची बाकी होती. तर तसा सगळा प्रोसेस होता. रात्रीच्या वेळी तुम्हाला माहिती आहे, की हॉस्पिटलमध्ये काय व्हायचं, की ते लोकं लाईट्स वगैरे सगळे डिम करायचे आणि जेही पेशंट बरोबर त्यांचे घरचे वगैरे आले, त्यांना बाहेर थांबण्यासाठी वगैरे सांगायचे किंवा कारण त्यावेळी कसं आहे, की जे बाळांना, आईंना वगैरे असं रेस्ट करायचं असतं, थोडा आराम करायचा असतो. तर त्यांना ते सगळं व्हायचं. तर एक रात्री काय झालं ना, की असेच लाईट वगैरे डिम झाले. त्यांच्या वॉर्डमधली एक बाईची जस्ट डिलिव्हरी झाली होती. ती जोरजोरात किंचाळायला लागली. तिच्या अंगात ताकद एवढी होती, की ती कोणालाच ऐकत नव्हती. ती फक्त तिच्या बाळाकडे जात होती आणि ती किंचाळून फक्त एकच वाक्य बोलत होती, की "मला माझ्या बाळाला मारायचं आहे. मला त्याला मारून टाकायचं आहे, मला संपवायचं आहे. आय वॉन्ट टू किल माय बेबी." आले डॉक्टर्स वगैरे आले, त्यांनी पकडून ठेवलं, तिला शांत केलं. थोड्या वेळाने शांत झाली. लोकांना वाटलं की ठीक आहे, काय झालं असेल. त्या टायमाला वगैरे होतं. तिला थोडं नॉर्मल केलं. पण जेव्हा उठल्यानंतर परत तेच. दिवसभर ती ओरडत राहायची, किंचाळत राहायची आणि त्यानंतर तर ती दुसऱ्या बायकांना पण बोलायची, की "मी माझ्या नाही तर मी तुमच्या बाळाला पण मारून टाकेन. मी सगळ्यांना मारून टाकेन." मग तिचं असं होतं, की तिला कसंही करून आहे ना, त्या बाळाला मारायचं होतं. इव्हन ते एवढं वाढलं, की तिला तिला शांत करून फक्त इंजेक्शन्स देऊन झोपवायचे, एनेस्थीसिया वगैरे देऊन फक्त तिला हे करायचे. पण जशीच ती उठायची वगैरे ना, तर खूप खूप विचित्र वागायची. इव्हन काकींनी हे सांगितलंय, ती बऱ्याचदा तिचे कपडे वगैरे पूर्ण पूर्ण नग्न अवस्थेत ती वॉशरूममध्ये जायची आणि तिथे किंचाळायची, ओरडायची, तासोनतास बाहेर यायची नाही. इव्हन तिला बाहेर काढण्यासाठी ते लोकं पोलिसांना वगैरे बोलवायचे. इव्हन तिकडचे जे लोकल ज्या बायका असतात, ज्या म्हणजे एकदम हे असतात ना, की अ, जे तिला बाहेर त्यांना बोलावून तिला बाहेर काढलं जायचं. पण ती कोणालाच ऐकायची नाही. कसंबसं त्या लोकांनी दुसऱ्याच दिवशी मला वाटतं डॉक्टरांनी कारण ती सिच्युएशन खूप आउट ऑफ कंट्रोल होत जात होती. तर तिच्या फॅमिलीला बोलावून तिला आणि तिच्या त्या बाळाला परत त्या लोकांनी हे केलं, की झालंय म्हणजे आता सगळं सेफ आहे. पण आता आम्ही तिला हँडल नाही करू शकत कारण हे खूप हाताबाहेर जातंय आणि इव्हन ही दुसऱ्यांना त्रास देते आता. मग त्या लोकांनी तिला सोपवलं होतं आणि त्यावेळी खूप अशा गोष्टी झालेल्या. इव्हन पोलीस वगैरे आलेले. तशा सगळ्या गोष्टी त्यावेळी घडलेल्या. तर तर माहिती नाही नक्की त्या बाईला काय झालं होतं. म्हणजे ती मेंटली थोडी अनस्टेबल होती, की तिला खरोखर कोणी झपाटलेलं. कारण असंही असतं ना, असं बोलतात, की बाळंतीण बायकांना सगळ्यात लवकर भूत झपाटतं आणि त्यावेळी कुठे बाहेर जाऊ नये किंवा काय करू नये आणि त्या बाईचं एक वैशिष्ट्य असं होतं ना, की ती नेहमी आहे ना, म्हणजे जेव्हा थोडी नॉर्मल व्हायची ना, ती एक विचित्र पद्धतीने हसायची आणि हसत-हसत ती नेहमी तिला आहे ना, तिला असं अत्तर लागायचं किंवा ती गजरे मागवायची, की मला गजरा आणा. मला गजरा घालायचा आहे, मग अत्तर आणायचं. म्हणजे नर्सेसकडून मागायची त्या गोष्टी. तर खूप लोकं असेही म्हणतात, की तिच्या अंगात कोणतरी चुडैल होती किंवा तिला कोणीतरी झपाटलेलं आणि ते ती हे सगळं करून घेत होती. तर अशाही गोष्टी आहेत. तर ही गोष्ट आपल्याला वैष्णवीने पाठवलेली आणि ही त्याच्या आईबरोबर घडली आहे. तर ही रिअल इन्सिडेंट आहे, जे त्या लोकांनी फेस केलं. म्हणजे मी विचारही करू शकत नाही, की त्यावेळी ह्या फेजमधून कशा बाहेर पडल्या असतील. कारण किती डेंजरस आहे भाई, आपण एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत आणि कोणतरी किंचाळतंय आणि बोलते तुमच्या बाळाला मी मारून टाकेन. ऐकूनच खतरनाक वाटतं. पण मंडळी जर तुम्हालाही तुमच्या गोष्टी मला पाठवायच्या असतील, तर तुम्ही सिम्पली त्यांना मेल करू शकता bhankaspodcast@gmail.com वर किंवा आपल्या इथे Google फॉर्म येतो. तो Google फॉर्ममध्ये तुम्ही स्टोरीज ते टाईप करून टाकू शकता किंवा तुम्ही जर तुम्हाला व्हॉईस नोट पाठवायची आहे, की तुमची ॲज इट इज व्हॉईस नोट किंवा व्हिडिओ जो तुमचा असेल, तो तुम्हाला पाठवायचा असेल, तर तुम्ही आपल्याला मेल करू शकता तुमचा तो व्हिडिओ किंवा व्हॉईस नोट ह्या ईमेल आयडीवर. तर जर तुम्हीही म्हणजे खूपदा असं होतं ना, की बरेच आपल्याला कमेंट्स येतात, की मला गोष्ट सांगायची आहे, पण मी मुंबईत नाही आहे किंवा मी जवळ नाही राहत किंवा मी इव्हन असेही लोक आहेत जे बाहेर राहतात, म्हणजे भारताच्या बाहेर राहतात. तर जर तुम्हाला पाठवायचं आहे, हे एकदम भारी माध्यम आहे, की तुम्ही तुमची गोष्ट रेकॉर्ड करा, व्हॉईस नोटमध्ये रेकॉर्ड करा किंवा व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा आणि मी तुमचे व्हिडिओज असे दाखवत जाईल. ठीक आहे, आता आपण आपल्या पुढच्या गोष्टीकडे वळूया. इव्हन ते मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवले आपल्या कमेंट सेक्शनमध्ये लास्ट व्हिडिओच्या आणि मला फार आवडतं आणि ही खूप एक मजेशीर गोष्ट आहे. ही कोकणातली आहे आणि ही आपण बोलू शकतो, की आपल्या आजीनी आपण लहानपणी ज्या गोष्टी ऐकायचो ना, तशा प्रकारची गोष्ट आहे.
तर ही जी गोष्ट आहे ना, ही मला राहुलने पाठवली आणि राहुल हा कोकणातलाच आहे आणि ही त्याच्या गावची गोष्ट आहे. सिंधुदुर्गमध्ये त्याचं गाव आहे. तर सावंतवाडीच्या बाजूचं गाव असं तो म्हणतोय. ओतवणे त्याच्या गावचं नाव आहे. ओतवणे हे त्याच्या गावचं नाव आहे आणि त्यांच्याच गावाच्या बाजूला एक नावाचं एक गाव आहे आणि त्या गावात एका रिक्षा ड्रायव्हरसोबत ही गोष्ट घडली होती आणि त्यांच्या गावात ही गोष्ट बरीच फेमस आहे. तर झालं कसं होतं ना, की एके रात्री एक रिक्षावाला त्याच्या म्हणजे घरी चालला होता. भाडं वगैरे पूर्ण दिवस भाडं वगैरे त्यांनी कंप्लीट केलं. सगळ्यांना इथे-तिथे सोडलं आणि तो आपल्या घरी जात होता. 11, 11:30चा टाईम होता. तो एकदम असा नॉर्मली चालला होता रोजच्याप्रमाणे गाणे गात-गात आणि एकदम मस्त मजेत चालला होता. त्याला काय माहिती होतं, की ही रात्र त्याच्या आयुष्यातील सगळ्यात भयानक रात्र आहे. तो जात होता, जात होता. तो रिक्षा चालवत होता आणि पुढे जाऊन त्याला एक बाई लिफ्ट मागते. तिला एका पुढच्या गावात जायचं होतं. ती लिफ्ट मागते आणि तो लिफ्टही देतो. तो लिफ्ट देतो आणि ती बाई त्याच्या रिक्षात चढते. ती बाई चढते आणि असेच गप्पा मारत असते, की "खूप-खूप धन्यवाद. मला माझ्या गावी जायचं होतं. म्हणजे मी माझ्या माहेरी आली होती. मला माझ्या घरी जायचं होतं. खूप धन्यवाद कारण तुमच्यामुळे आता मी जाऊ शकेन." अशा तशा गप्पा मारायला सुरुवात करते. तो पण बोलला, "अरे काही नाही, देवानीच मला पाठवलंय कदाचित तुमची मदत करायला." असं तसं आणि तो आपली रिक्षा चालवत असतो नॉर्मली. ती बाई सगळ्या गोष्टी वगैरे सांगत असते आणि गावी कसं असतं ना, मुंबईत कसं प्रत्येकजण आपापल्या ह्याच्यात बिझी असतो. म्हणजे इव्हन तुम्ही लोकलमध्ये जा, म्हणजे लोकं एवढी आहेत, पण कम्युनिकेशन झिरो. म्हणजे आपण ट्रेनमध्ये वगैरे जातो. एवढे लोकं असतात. डब्यामध्ये एवढे लोकं भरलेले असतात, पण प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये. कोणाकडे कोणाशी बोलायला वेळ नाही अजिबात. पण गावी तसं नसतं. गावी प्रत्येकजण एकामेकाच्या नात्यात कोण ना कोणतरी निघतो. तर त्यांचंही असं बोलणं चालू होतं. कुठे गेलेलात? काय केलात? कोणचं गाव? काय गाव? असं तसं सगळं चालू होतं त्यांचं. तर रिक्षा चालवता 5-10 मिनिटांनी आहे ना, त्याला एक समोर एक माणूस दिसतो. माणूस तो पण लिफ्ट मागत असतो. त्याला पण पुढे जायचं असतं. हात दाखवत असतो. तो रिक्षा बाजूला घेतच असतो, की तो असं काहीतरी बघतो, की रिक्षा पटकन पळवत सुटतो. म्हणजे काही मागे-पुढे न बघता तो तो माणूस आतमध्ये जसा येतच असतो, की हा रिक्षा जोरदार पळवतो. रिक्षा जोरदार पळवतो. तर ती बाई असते ती विचारते, "काय झालं म्हणजे तुम्ही थांबवलीत नाही रिक्षा? त्याला यायचं होतं. काय झालं?" तेव्हा तो रिक्षावाला एकदम घामाघूम म्हणजे एकदम घाबरलेला आणि तिला बोलतो, की तुम्ही बघितलं नाही का? तुम्हाला काही कळत नाही हो इकडचं. तुम्ही येत नाही ना इथे." तो जो माणूस होता ना, तो कोणी मनुष्य नव्हता. तो एक भूत होता. तेव्हा ती बाई बोलते, "भूत होता आत म्हणजे कसं काय? कशावरून बोलू शकता तुम्ही भूत होता?" तेव्हा तो बोलतो, की "तुम्ही त्याचे पाय नाही बघितले का? त्याचे पाय नव्हते. तो हवेत तरंगत होता." तेव्हा ती मागे बसलेली बाई बोलते, "तुम्ही माझे पाय बघितले का?" हे ऐकताच ड्रायव्हरच्या अंगावर काटा आला. त्याने त्या मिररमधून मागे बघितलं, त्याला मागे कोणच नाही दिसला. ती बाई तिथेच गायब झाली होती. तो ड्रायव्हर एवढा घाबरला, की त्याला अख्ख्या 3 दिवस ताप होता आणि फायनली आता कुठे बरा झालाय तो. आणि राहुलचं असं म्हणणं आहे, की हे 3 दिवस आधी घडले आणि ही बरीच अशी प्रचलित गोष्ट आहे त्याच्या गावात. पण मला असं वाटतं ना, ही काइंड ऑफ फोकलोर असते ना, की म्हणजे प्रत्येक एक गावची गोष्ट आहे, तशा टाईपची एक गोष्ट आहे. कारण हे आपण लहानपणी प्रत्येकाने ऐकले. म्हणजे मी पण एक राजस्थानची अशी गोष्ट ऐकली होती, जी माझ्या मित्रांनी सांगितली होती. तर काइंड ऑफ सिमिलरच आहे. जशी ती एक गोष्ट होती ना, की कोकणातलीच मला वाटतं माझ्या आजीनी सांगितली होती. ते म्हणजे असं, की एक गावात एक असा घर असतो, जो वर्षानुवर्ष बंद पडलाय. कोण कुत्रं तिथे भटकत नाही. पण पण जेव्हाही कोण तिथून जातं ना, त्याला नेहमी एकदम असं जेवणाचा सुगंध येतो. म्हणजे असं असतं ना, की एकदम मस्त चिकन बनवलंय, मस्त कोंबडी वडे तळले, तर असा सुगंध येतो त्या घरातून. नेहमीच असं एकदम खमंग म्हणजे असं जेवणाचं म्हणजे एकदम जेवण वगैरे बनतंय तसा सुगंध येतो. तर एकदा असंच झालं कोणतरी बाहेरचं आलेलं, त्यालाही तो जेवणाचा एकदम खमंग वास आला. तो आतमध्ये गेला त्या घराच्या. आतमध्ये गेला आणि त्याने हाक मारली, "कोण आहे का घरी?" तर एक आजी आल्या घरी. तर आजीला बोलला, की "मी इथे गावात नवीन आलोय. तुमच्या इकडे मस्त एकदम छान जेवण बनलंय, तर काही मला पण द्या." तर आजी बोलली, "ठीक आहे, तू बस, मी आणते जेवण." आजी आतमध्ये जातात आणि एक भरलेला असं मस्त एक ताट घेऊन येतात कोंबडी वड्याचा. मस्त गरमागरम वडे असतात आणि रस्सा असतो, सुक्का चिकन असतो, घेऊन येतात. तो आजीला विचारतो, "आजी लिंबू नाही?" तर आजी बोलतात, "थांब, लिंबू आणते." त्याला मस्त लिंबूची वाट बघत असतो. 1 मिनिटं होतं, 2 मिनिटं होतात, 5 मिनिटं होतात. आजी काही येत नाही. 10 मिनिटं होतात. हा वाट बघून कंटाळतो आणि आतमध्ये जातो. बघतो तर आजी गेल्यात कुठे?
तर जेव्हा आतमध्ये जातो ना, तेव्हा बघतो तर आजीनी त्यांचा हात 10 फूट लांब काढलाय आणि त्या लिंबूच्या झाडावरून लिंबू तोडतायत. आणि बघताच तो एवढा घाबरतो आणि तिथून पळून येतो. जेव्हा तो पळून येतो त्या मित्राला सगळं सांगतो, तेव्हा तो मित्र बोलतो, की "ते घर गेल्या 20 वर्षापासून बंद आहे." तिथे एक आजी राहायचं ज्यांना मागे-पुढे कोणी नव्हतं. तर त्यांना लोकांना जेवण वगैरे खाऊ घालायला आवडायचं आणि त्यांचंही असंच मृत्यू झालं वयानुसार. पण तेव्हापासून जेही लोकं तिथे भटकतात ना, त्यांना तिथे गेल्यावर नेहमीच असं नेहमीच असं जेवणाचं वगैरे वास येतो. तरी तशा टाईपची गोष्ट होती मला असं वाटतं राहुलची. पण मजा येते अशाही गोष्टी ऐकायला मजा येते. तर जर तुमच्याही अशा गावी कोणत्या गोष्टी घडल्या असतील, जे तुमचे आजी-आजोबा सांगतात किंवा तुम्ही ऐकल्या असतील, ज्या आपल्याला माहिती आहेत, की ह्या काही खऱ्या घडलेल्या गोष्टी नाहीत, पण ऐकायला मजा येते. जसं माझे एक आजोबा गोष्टी सांगायचे, की त्यांनी भुताबरोबर कुस्ती केली होती आणि त्यावेळी मला एवढं मी असं आजोबांना एकदम असं शूरवीर मानायचो, की बापरे! भुताबरोबर कुस्ती करतात. पण नंतर मला माहिती पडलं, की नाही, नाही. हे असं काही नाहीये. म्हणजे असंच पकवायला काहीही बोलतात. पण तशा गोष्टी मजाही येतात. गाईज ही जी पुढची गोष्ट आहे ना, ही एक रिअल इन्सिडेंटवर बेस आहे आणि ज्याही मुली वगैरे स्पेशली मुली, ज्या आपल्या हिल रोडवरून किंवा एफ-सी रोडवरून असे कपडे घेतात ना किंवा असे आपलं सोमवार बाजार लागतो, बुधवार बाजार लागतो. त्यातून असे कपडे घेतात ना, त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. तर ही स्नेहा नावाची मुलीची आहे. तिने जस्ट तिची 10वी कंप्लीट केली होती आणि तिचं आता कॉलेज 11वी चालू होणार होतं. तर तुम्हाला माहिती आहे, की जेव्हाही आपण कॉलेजला वगैरे जातो ना, तेव्हा आपली एक एक एक्साइटमेंट एक वेगळ्याच लेव्हलची असते, की आपल्याला चांगले-चांगले कपडे हवे असतात आणि म्हणजे सगळं काही एकदम टिपटॉप पाहिजे असतं. पण बजेट काही तेवढा नसतो. कारण आई-बाबा लिमिटेड पैसे देतात. तर तिच्याबरोबरही तसंच काहीतरी घडतं. तिचे आई-बाबा तिला पैसे वगैरे देतात आणि बोलतात, "ह्याच्यातच तुला जे भागवायचे ते भागव." तिच्या मैत्रिणीबरोबर जाते, कुलाब्याला मला वाटतं जाते आणि तिथे जाऊन ती अ, मला वाटतं काहीतरी बरेच असे 3-4 टॉप्स वगैरे घेते. तिला आवडतात आणि तिला एक कुर्ती आवडते तिथे. तर ती कुर्तीही तिथे घेते ती आणि ते घेते आणि एकदम खुश असते. कारण तिच्या कॉलेजला मला वाटतं 2 ते 3 दिवस असतात. तर ती पूर्ण प्लॅनिंग चालू असते, की पहिल्या दिवशी काय घालणार, कसं जाणार, असं तसं सगळे तिच्या डोक्यात आपले अ, विचार चालू असतात. ठीक आहे. तर येतो कॉलेजचा दिवस असतो. तर ती तिच्या फर्स्ट डेचं ओ-ओ-टी-डी डिसाईड करते, आउटफिट ऑफ द डे. तर ते विचार करते, मी ती कुर्ती आणली आहे ना, ती मी घालेन. म्हणजे एकदम येलो कलरची कुर्ती होती. तर झालं पहिला दिवस येतो. तिने मस्त ती कुर्ती वगैरे घालते आणि आपल्या कॉलेजला जाते. पण ती कुर्ती घातल्याबरोबरच आहे ना, तिला खूप विचित्र वाटतं. कारण ती कुर्ती ना खूप थंड असतं. म्हणजे ती कुर्ती आहे ना, खूप अशी थंड लागते. म्हणजे असं असतं ना, की फ्रीझरमधून कोणीतरी काढलंय. तशा टाईपचं तिला फील येतं. तर ती विचार करते, की भाई आता पावसाळा सुरू आहे कसं वाटतं? पण ती इग्नोर करते. ती जाते कॉलेजला वगैरे जाते आणि पूर्ण दिवस आहे ना, तिला असं अनइझीनेस वाटतं. की म्हणजे असं होतं ना, की अँक्झायटी येते, की काहीतरी वाईट घडणार आहे किंवा एक भीती तिला सतत जाणवत असते पूर्ण दिवस. येते दमून वगैरे घरी येते आणि तिची आई पण शॉक असते कारण तिचा पहिला दिवस असतो आणि ती काही ना एकदम चिड करून ती झोपून जाते. झोपून जाते काही चेंज न करता, काही न खाता-पिता ती सरळ झोपून जाते. तर तर जेव्हा ती झोपलेली असते ना, तिला असं जाणवतं, की तिच्या मागे आहे ना कोणतरी आहे. म्हणजे तिच्या बाजूला, तिच्या ती बेडवर कोणतरी बसलंय. एक काळी आकृतीसारखी तिला जाणवतं आणि तिच्या डोक्यावर आहे ना, केसांवर एक हात फिरवते, एक प्रेमाने हात फिरवते आणि ते फील झालं तिला लेजिट ते फील झालं आणि त्या क्षणी ती उठली, बघते तर समोर काहीच नाहीये. काहीच नाही. तिला असं भास होतं. त्यावेळी तिला वाटलं भाई काहीतरी आहे. ती आईला वगैरे सांगते. आई बोलते देवाच्या वगैरे पाया पड. ती स्वामींच्या वगैरे मठात जाते आणि त्यानंतर तिला थोडं बेटर वाटायला लागतं. ती गरम पाण्याने मीठ वगैरे टाकून अंघोळ करते. थोडं तिला बेटर फील होतं आणि 5-6 दिवसानंतर ती एका मैत्रिणीच्या घरी गेलेली असते. तर तिच्या इथे तिचे आई-वडील काहीतरी बडबडत असतात, की एक सेम इन्सिडेंट त्यांच्याही कोणत्या नातेवाईकाबरोबर झालेला. आणि त्यांनी कुठून तरी कपडे घेतले होते आणि त्याच्यात काहीतरी झालं होतं, की बऱ्याचदा असे बोलतात ना, की हे जे स्वस्तात कपडे आणलेले असतात, हे ठेल्यावर वगैरे विकतात ना इंडस्ट्री एरियामध्ये वगैरे, ते मेलेल्या माणसांचे असतात, स्मशानातून आणलेले असतात कपडे. तर तशा टाईपचं. तर आणि बरेच लोकं इव्हन ह्या स्वस्त कपड्यांमध्येही ब्लॅक मॅजिक वगैरे करतात. तर तसं काहीतरी. तर हे ऐकून ती खूप जास्त घाबरते. कारण तिला हे समजतं, की ज्या दिवशी तिने ती कुर्ती घातलेली, त्या दिवशी तिला तसं काही जाणवलं आणि ते कुर्ती तिने अशाच एक शेडी जागेवरून घेतली होती. तर ती तिला जाळून वगैरे फेकून टाकते बाहेर आणि त्यावेळी तिचं सगळं काही नॉर्मल होतं. कारण जोपर्यंत ती कुर्ती होती ना, तिच्या डोक्यात सतत एक चिड असायची. घरी खूप जास्त भांडणं व्हायचे.
कलेश व्हायचे आणि तेव्हा ते फायनली कमी झाले. म्हणूनच आपण बोलतो ना, की आपण कुठूनही काही कपडे घेतो, तर जरा जपून. कारण प्रत्येक वेळी तुम्ही फक्त ते कपडे घेऊन नाही येणार. ते कपड्यांबरोबर दुसरंही काही येऊ शकतं. मंडळी, ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या? हा एपिसोड कसा वाटला? प्लीज, प्लीज, प्लीज कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण कसं होतं ना, की ज्यावेळी तुम्ही लाईक करता, कमेंट करता आणि ते हाईप बटन दाबता ना, त्यावेळी आपला व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतो. तर मंडळी, गेल्या 1 महिन्यापासून आहे ना, आपण खूप काही आपल्या कंटेंटमध्ये चेंज केलंय. तुम्ही बघितलं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरीज आणल्यात आपण. त्या स्टोरीज तेवढ्याच इंटरेस्टिंग बनवतोय. बऱ्याच स्टोरीजवर आपण रिसर्च करत असतो. माझी टीम रिसर्च करत असते आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. येणाऱ्या टाईमामध्ये अजून स्टोरीज आहेत, अजून अशा-अशा इन्सिडेंट आहेत. एवढे खतरनाक रिअल स्टोरीज आम्ही कलेक्ट करतोय ना, म्हणजे आपल्या भारतातल्या आहेतच, पण अजून बाहेरचेही आहेत, की ऐकून तुम्हालाही शॉक बसेल. तर खूप काही बेटर होणार आहे. हा जो फेज असणार आहे ना, हा बंकस फॅमिलीसाठी एक कंप्लीटली वेगळा फेज असणार आहे. कारण आता एक एक टर्निंग पॉइंट येणार आहे, जिथे आपण खूप जास्त इंटरेस्टिंग स्टोरीजवर फोकस करणार आहोत. ज्या स्टोरीज असतील ते एवढे एंटरटेनिंग असतील, की तुम्हाला ऐकायला मजा येईल. पण मला आहे ना, तुम्हा सर्वांशी, आपल्या भंकस फॅमिलीची फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे. हे जे व्हिडिओज आहेत ना, ते बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते. अ, खूप जास्त आपण रिसर्च लागते, गोष्टी शोधतोय आणि जसं तुम्ही बघत असाल, की बहुतेक जे चॅनल्स आहेत ते एक-एक स्टोरीज वगैरे सांगतात. पण आपण एकाच पॉडकास्टमध्ये 3, 4, 5, 6 स्टोरीज असे मिक्स करून, कंबाईन करून सांगतात. कारण तुम्ही खूप लोकं आहेत ते Spotifyवर ऐकतात, आपल्या ऑफिस अवर्समध्ये ऐकतात, खूप लोकं टीव्हीवर लावून ऐकतात. आणि मी जेव्हा छोटेही एपिसोड केले तेव्हाही असं होतं, की अजून मोठे करा. ह्या मोठे एपिसोड करण्यासाठी बराच रिसर्च लागतो. ह्या चेंजमुळे आहे ना, YouTube आपले व्हिडिओज जास्त लोकांपर्यंत पोहोचवत नाहीये आणि जास्त लोकांना आपले व्हिडिओज दिसत नाहीयेत. तर ह्याच्यात मला तुम्ही एक छोटीशी मदत करू शकता. ते म्हणजे एक हाइप बटन असेल, ते हाइप करा. व्हिडिओला कॉमेंट करा. प्रत्येक व्हिडिओ जो तुम्हाला दिसतो ना म्हणजे जोही व्हिडिओ जो तुम्हाला आवडतो, तुम्हाला असं वाटतं की त्या व्हिडिओनी जर थोडंही तुम्हाला एंटरटेन केलं असेल किंवा तुम्हाला त्यातलं काहीही आवडलं असेल, तर तुम्ही एक हार्ट कमेंट करू शकता किंवा जेही तुम्हाला वाटतंय ते कमेंट करू शकता. व्हिडिओला लाईक करू शकता. अजून लोकांपर्यंत पोहोचवू शकता. कारण कसं होतं ना, की त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एकदम फ्री आहेत. पण आपल्याला त्याने खूप जास्त मोटिव्हेशन मिळतं. अजून लोकांपर्यंत पोहोचतं. तर प्लीज गाईज सपोर्ट करा आणि आम्ही असेच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यासाठी आणत जाऊ. व्हिडिओ बघण्यासाठी मंडळी खूप खूप धन्यवाद आणि मी रिकी तुमची रजा घेतो. आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. काळजी घ्या.